थोड्या वेळासाठी शांतता निर्माण झाली. सुधीरच्या उत्तराची सगळे वाट पाहू लागले. बाबा, अहो या अशा अटी कोणी ठेवतं का? कामिनी म्हणाली. मी ठेवतो. कामिनीचे बाबा उत्तरले. इट्स ओके कामिनी. बाबा, मला या सगळ्या अटी मान्य आहेत, सुधीर म्हणाला. तसे सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. चिरंजीव, नीट विचार करून निर्णय घ्या, अशोकराव म्हणाले. माझा निर्णय झालाय बाबा. मी 15 दिवस इथेच राहून अटी पूर्ण करेल, सुधीर म्हणाला. त्याचा हा निर्णय एक मोठा धक्का होता सगळ्यांसाठी. बरं ठीक आहे, राहा मग इथेच, मनोजराव म्हणाले. हो बाबा, सुधीर म्हणाला. आता तुमचं बोलून झालं असेल तर जेवायला वाढू का? कामिनीच्या आईने विचारलं. हो वाढा की, मनोजराव म्हणाले. कामिनीच्या आई आणि पवित्रा स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी जेवायला वाढलं. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं. थोड्या वेळाने चिमणे कुटुंबीय घरी जाण्यासाठी रवाना झाले, सुधीरला कामिनीच्या माहेरी सोडून. सुधीरला तर फार टेन्शन आलं होतं. उद्यापासून त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून वावरायचं होतं. सगळे घरात आले. बाबा त्यांच्या रूममध्ये निघून गेले आणि आई आणि पवित्रा किचनमध्ये परत गेल्या. सुधीरराव, आराम करा आता, किशोर म्हणाला. हो सुधीर म्हणाला. किशोर पण त्याच्या रूममध्ये निघून गेला. आता तिथे फक्त सुधीर आणि कामिनीच होते. बऱ्याच दिवसांनी ते एकत्र एका रूममध्ये राहणार होते, त्यामुळे सुधीर घाबरत होता. कामिनी, तुझी रूम कुठे आहे? त्याने विचारलं. चला माझ्यासोबत, ती म्हणाली. ती सावकाश चालत तिच्या रूमकडे जायला निघाली आणि सुधीर पण तिच्या मागे चालू लागला. दोघेही एकमेकांसोबत जास्त काही बोलले नाही. थोड्या वेळातच दोघेही कामिनीच्या रूममध्ये पोहोचले. रूममध्ये जाताच सुधीरने पूर्ण रूमवर एकदा नजर फिरवली. रूममध्ये कामिनीचे बरेचसे फोटो लावलेले होते आणि टेबलवर टेडी बेअर ठेवलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमललं. तुम्ही बेडवर झोपा, मी खाली झोपते, कामिनी म्हणाली. एवढा मोठा तर आहे बेड, खाली का झोपायचं म्हणतेय? सुधीर म्हणाला. तुम्हाला सवय नाही ना बेडवर 2-2 लोक झोपायची, कामिनी म्हणाली. असं काही नाही, दोघेही बेडवर झोपू, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सुधीर म्हणाला. बट आय हॅव प्रॉब्लेम, कामिनी म्हणाली आणि तिथून जायला लागली. तसा सुधीरने तिचा हात पकडला. काय प्रॉब्लेम आहे कामिनी? त्याने विचारलं. काही नाही, ती म्हणाली. थँक्यू, तू बाबांसोबत बोलली, सुधीर म्हणाला. मी काहीच बोलली नाही, सुधीर, ती म्हणाली. मला माहीत आहे तूच बोलली, कारण माझ्या बाबांना पण तूच समजावून सांगितलं होतं. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला. मी मैत्रीण आहे ना तुमची, मग तुम्हाला असं लाचार होताना कशी पाहू शकेल म्हणून बोलली मी, बाकी काही नाही, कामिनी म्हणाली. हो, पण तुझ्या बाबांनी खूप भयंकर अटी ठेवल्या, सुधीर म्हणाला. मग मान्य का केल्या? तिने विचारलं. मग काय करणार, आता मला परत रिस्क घ्यायची नाही. जिच्यासोबत लग्न झालंय तिच्यासोबतच अख्खं आयुष्य काढायचं आहे. उगाच आई बाबांना आणि घरच्यांना दुखावणार नाही मी. अख्खं आयुष्य मला तुझे गाणे ऐकत जगायचे आहे. इथनं तो हक बनताही आहे ना, सुधीर म्हणाला. सुधीर, तुम्ही मनात इच्छा नसताना उगाच असं काहीतरी बोलू नका. मला नाही चालणार ते. घरच्यांना उगाच खोटी आशा दाखवू नका, कामिनी म्हणाली. खोटी आशा का दाखवेन मी? सुधीरने विचारलं. कारण तुम्ही बिझनेसमॅन आहात आणि बिझनेसमॅन स्वार्थी असतात, कामिनी नॉक मोडून म्हणाली. अभी ये कौन बोला? त्याने विचारलं. कोणी नाही, मला माहीत आहे चांगलंच, ती म्हणाली. कामिनी, आय एम सॉरी, मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत. तुझं तर माझ्यावर प्रेम होतं ना, मग का अशी बोलते तू? मैत्रीण आहे ग तू माझी. 3-4 दिवस रूममध्ये नव्हती तर रूम खायला उठत होती मला. प्लीज टॉक टू मी, तो तिच्याजवळ येत म्हणाला. सुधीर, प्लीज हात सोडा माझा, ती म्हणाली. नाही, तू आधी नीट बोल माझ्यासोबत, मगच सोडेन मी तुला, तो म्हणाला. हे बघा सुधीर, मला आधीच खूप काही ऐकून घ्यावं लागलंय तुमच्यामुळे. खूप त्रास होतोय मला, मग मी कशी माफ करू तुम्हाला? ती म्हणाली. बरं ठीक आहे, नको करू माफ, मी तुझा राग कमी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, तो तिचा हात सोडून म्हणाला.
ओके, झोपा मग आता, कामिनी म्हणाली. तू बेडवर झोप, मी खाली झोपतो. ही रूम तुझी आहे, त्यामुळे त्या बेडवर फक्त तुझा हक्क आहे, तो म्हणाला आणि मग त्याने जमिनीवर हंतरून टाकलं. यू कॅन स्लीप नाऊ, गुड नाईट, तो म्हणाला आणि मग हंतरुणावर आडवा झाला. तीही बेडवर जाऊन बसली आणि म्हणाली गुड नाईट, आणि तीही मग बेडवर आडवी झाली. मग तिच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमललं, कारण आज पहिल्यांदाच सुधीर असा जमिनीवर झोपला होता, तेही पश्चाताप होतोय म्हणून. नंतर ती झोपेच्या अधीन झाली. आय कांट बिलीव्ह रेश्मा, सुधीरने सगळ्या अटी मान्य केल्या. सचिन आश्चर्य व्यक्त करत म्हणाला, पण हेच खरं आहे, आता सुधीरला खूप पापड लाटावे लागतील. मग कुठे कामिनीचे बाबा तिला इकडे पाठवतील, रेश्मा हसून म्हणाली. पण कामिनीचे बाबा हिटलरच्या वंशातील दिसतायत. इतक्या भयंकर अटी ठेवल्या, तेही सुधीर समोर, सचिन हसून म्हणाला. गप्रे, बरोबर केलं त्यांनी, सुधीरला पण तसंच पाहिजे, कमी चुका केल्या नाहीत त्याने, रेश्मा नाक मोडून म्हणाली. अगं बहीण आहेस की वैरी, बिचाऱ्यासमोर इतकं मोठं आव्हान आहे आणि तुला काहीच वाटत नाही. डिस्कस्टिंग, सचिन म्हणाला. असू दे, चुकीची शिक्षाही मिळायलाच हवी, रेश्मा म्हणाली. ते पण आहे. मग तसं बघायला गेलं तर तुलाही शिक्षा मिळायला हवी. तू हल्ली विसरलीस मला, सचिन म्हणाला. नौटंकी बंद कर. तू तुझ्या कंपनीतल्या स्मितावर लाईन मारतो असं ऐकलंय मी, खरं आहे का? ती म्हणाली. स्मिता? तू नसती ना तर तिला प्रपोज केलं असतं मी, सचिन चिडवत म्हणाला. हो का? जास्त वळवळ करू नको, नाहीतर तिकडे येईन मी, रेश्मा म्हणाली. आणि इथे येऊन काय करणार आहेस? त्याने विचारलं. त्या स्मिताला कामावरून काढून टाकी, समजलं? रेश्मा म्हणाली. हो, हु आर यू? त्याने विचारलं. तुझी होणारी बायको, ती म्हणाली. ओ, आहे का लक्षात? तो म्हणाला. एखाद्या वेळी जेवायचं विसरेल, पण हे नाही विसरणार, ती म्हणाली. ओ, कधी करायचं मग? त्याने विचारलं. काय? तिने विचारलं. लग्न, तो म्हणाला. आधी कामिनीला घरी येऊ दे, मग बघू, ती म्हणाली. म्हणजे अजून वर्षभर वाट पाहावी लागणार, सचिन म्हणाला. असं काही नाही, ती म्हणाली. मी काय म्हणतो, आपण पळून जाऊन लग्न करूया का? त्याने विचारलं. अजिबात नाही, ती म्हणाली. दिस इज नॉट फेअर, चुन चुन के बदला लूंगा, तो म्हणाला. बरं, बघूया. आय लव्ह यू सो मच, रेश्मा म्हणाली. आय लव्ह यू टू, सचिन म्हणाला. मी झोपते आता, बाय, रेश्मा म्हणाली. ओके बाय, गुड नाईट, तो म्हणाला आणि मग दोघांनीही फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी सुधीर उठून बसला. रात्री तर काही झोप लागली नाही. सकाळी 5 वाजता झोप लागली, पण 7 वाजता जाग आली. त्याने रेश्माला फोन करून ड्रायव्हरच्या हाताने कपडे पाठवायला सांगितले. तोपर्यंत तो वॉशरूममध्ये जाऊन आला. नंतर त्याला ब्रश करायचा होता, पण टूथब्रश तो मात्र त्याच्याकडे नव्हता. आता ब्रश कसं करू? ड्रायव्हर येईपर्यंत वाट बघावी लागेल. कामिनी अजून उठलीच नव्हती. मग तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिला उठवू लागला. कामिनी, उठ ना, सकाळ झाली. काय आहे सुधीर, झोपू द्या ना, ती झोपेतच बोलली. कामिनी यार, प्लीज उठ ना, सुधीर म्हणाला. काय आहे सुधीर? काय काम आहे तुम्हाला? तिने विचारलं. नवीन टूथब्रश आहे का तुझ्याकडे? मला ब्रश करायचा आहे, सुधीर म्हणाला. हो आहे, बाथरूममध्ये पॅकिंगमध्ये आहे, घ्या कोणता पण, ती म्हणाली. ओके, तो म्हणाला आणि बाथरूममध्ये निघून गेला. कामिनी थोड्या वेळाने उठून बसली. सुधीर ब्रश करून बाहेर आला आणि मग त्याला ड्रायव्हरचा फोन आल्याने तो बाहेर गेला. ड्रायव्हरकडून कपड्यांची बॅग घेतली आणि आत निघून गेला. कामिनी तोपर्यंत ब्रश करून बाहेर आली होती. कामिनी, मी आंघोळीला जाऊ का? त्याने विचारलं. हो जा ना, ती म्हणाली. सुधीर कपडे आणि टॉवेल घेऊन आंघोळीसाठी निघून गेला. आजपासून सुधीरची परीक्षा सुरू होणार. मनात धाकधूक होते. सगळं काही नीट जमू दे त्यांना, ती मनातच बोलली आणि मग तिने बेडशीट नीट केली.
सुधीर बाबू, आजपासून तुमची परीक्षा आहे, ऑल द बेस्ट. सुधीर स्वतःलाच धीर देत म्हणाला आणि स्नानातून बाहेर आला. कामिनी फ्रेश व्हायला निघून गेली. तोपर्यंत सुधीर रेडी झाला आणि कामिनीची वाट पाहत बसला. थोडं टेन्शन आलं होतं. डोळ्याला पट्टी बांधून वावरणं एक प्रकारचं अग्निदिव्यच होतं. कामिनी फ्रेश होऊन बाहेर आली आणि मग तिने आवरायला घेतलं. सुधीर तिलाच बघत होता. दिसत नसलं तरी ती सगळं व्यवस्थित करत होती. केस नीट विंचरले होते तिने. पावडरही नीट लावला होता. कसं जमतं तिला, हा प्रश्न त्याच्या मनी उद्भवला. तो लगेच म्हणाला, कामिनी, एक विचारू का? विचारा ना, ती म्हणाली. तू केस व्यवस्थित विंचरून मोकळे सोडते, पण जर तुझी वेणी घालायची किंवा कुठली पण हेअरस्टाईल करायची इच्छा झाली तर मग अशा वेळी तू काय करते? ती सुधीरने विचारलं. आईची किंवा बहिणीची मदत घेते. क्रीम पावडर आम्ही स्वतःच्या हाताने लावू शकतो, पण मग जर लिपस्टिक किंवा काजळ लावण्यासाठी कुणाची तरी मदत घेतो. सुधीर, तुम्हाला माहिती आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आम्हाला अंध लोकांना स्वतः करता येत नाही. कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. आणि मेकअपच्या बाबतीत डोळस व्यक्ती तरी आरशात बघून प्रत्येक गोष्ट करू शकतात. ते स्वतःला बघू शकतात, पण आमच्या बाबतीत तसं नसतं. आरशाचा आम्हाला काही उपयोग नाही. आम्ही अंध व्यक्ती हाच आमचा आरसा समजून मदत घेत असतो, कामिनी म्हणाली. सुधीरला हे सगळं ऐकून फार विचित्र वाटलं. लोक रोज सकाळी उठल्यावर स्वतःला आरशात निहाळतात. आपल्यावर कोणता रंग छान दिसेल किंवा आपण काय केल्यावर सुंदर दिसू यावर विचार करत असतात. पण अंध व्यक्तींच्या बाबतीत तसं होत नाही. त्यांनी तर स्वतःलाच कधी पाहिलेलं नसतं. त्याने अशा वेळी काही न बोलता शांत राहणं पसंत केलं. सुधीर, आजपासून डोळ्याला पट्टी बांधून वावरायचं आहे, लक्षात आहे ना? कामिनी म्हणाली. हो, आहे लक्षात. आता बांधतो डोळ्याला पट्टी, सुधीर म्हणाला आणि त्याने खिशातून रुमाल काढून डोळ्यांवर बांधला. चल निघूया, सुधीर म्हणाला. हो. सुधीर, एक गोष्ट लक्षात घ्या. इथून बाहेर निघाल्यावर पावलं मोजायची, म्हणजे कुठली रूम किती पावलांवर आहे हे कळेल आणि चालायला सोपं पडेल, ती त्याला म्हणाली. सुधीर बेडवरून उठला आणि हळूहळू एक एक पाऊल टाकू लागला. पण अचानक चालता चालता भिंतीला जाऊन धडकला. आऊच! त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. काय झालं सुधीर? कामिनीने काळजीनेच विचारलं. मी भिंतीला, तो गोंधळून म्हणाला. तशी ती गालातच हसली आणि म्हणाली, थांबा, मी आलेच. ती चाचपडतच त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, माझा हात धरा, आपण सोबत जाऊ. ती त्याच्या हाताजवळ हात नेत म्हणाली. सुधीरने तिचा हात हातात घेतला. सावकाश पावलं टाका, कामिनी म्हणाली. सुधीर म्हणाला आणि तिच्यासोबतच रूमच्या बाहेर निघाला. हळूहळू चाचपडत दोघेही चालू लागले. कामिनी कुठल्या जागी काय आहे याची माहिती देत होती आणि सुधीर ऐकत होता. दोघेही बोलता बोलता हॉलमध्ये पोहोचले. सगळे कौतुकाने त्या दोघांकडे बघत होते. आलो आपण हॉलमध्ये, कामिनी म्हणाली. सुधीर म्हणाला. किशोर दोघांनाही सोफ्याजवळ घेऊन आला आणि मग दोघेही सोफ्यावर बसले. पवित्राने नाश्त्याची प्लेट आणून दिली. कामिनीने खायला सुरुवात केली, पण सुधीर मात्र विचारात पडला. पोह्यांचा चमचा तोंडातच येईल ना याची त्याला भीती वाटू लागली. पण कसाबसा चम्मच ओठांजवळ नेला आणि एक घास तोंडात टाकला. आता कशी आत्मा तृप्त झाली त्याची. हळूहळू कसेबसे त्याने पोहे संपवले. कामिनी म्हणाली, सुधीर, मला कॉलेजमध्ये सोडून द्या ना आज, प्लीज. ओके, सुधीर म्हणाला. दोघेही हळूहळू चालत घराबाहेर पडले. बाबांनी व्हाईट केन कामिनीच्या हातात दिली. घराबाहेर पडताच सुधीरने डोळ्यावरची पट्टी सोडली. कामिनी, लेट्स गो, सुधीर तिचा हात हातात घेत म्हणाला. दोघेही गेटच्या बाहेर निघाले आणि नंतर गाडीत जाऊन बसले. सुधीरने गाडी स्टार्ट केली. अहो, सुधीरला फोन करून बघता का जरा? सुधीरची आई म्हणाली. कशाला? बाबांनी विचारलं. अहो, तो आधीच कामिनीच्या माहेरी गेलाय. त्यात तिच्या बाबांनी अशा अटी ठेवल्या आहेत. मला काळजी वाटते त्याची.
काही खाल्लं असेल की नाही त्याने, आई काळजीनेच म्हणाली. उपाशी राहणाऱ्यांमधला नाही तो, बाबा म्हणाले. अहो पण विचारा तरी एकदा, आई म्हणाली. काही गरज नाही, कंपनीत गेला असेल तो, काळजी करू नको, बाबा म्हणाले. बरं, तुम्हाला काही काळजीच नाही माझ्या लेकराची, जणू कचऱ्याच्या डब्यातून उचलून आणलंय माझ्या लेकाला, आई रागानेच म्हणाली. अगं आता हे काय नवीन काही, म्हणजे एक काम करू, ब्रेकमध्ये त्याला फोन कर, बाबा म्हणाले. तेच करते आता, आई म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली. सुधीर कामिनीला कॉलेजमध्ये सोडून नंतर कंपनीत गेला. कंपनीत गेल्याबरोबर आज तो उत्साहाने सगळ्यांना म्हणाला, गुड मॉर्निंग एव्हरीवन. तसं सगळ्यांनी त्याला ग्रीट केलं. तो त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. रेश्मा आणि साक्षीला आश्चर्यच वाटलं, कारण त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन कमी आणि समाधान जास्त दिसत होतं. सगळे आपापल्या कामाला लागले. सुधीर पण त्याचं काम करत बसला. कामिनीने पण सगळे लेक्चर अटेंड केले. आज सरांनी सांगितलं होतं की ते अभ्यासासाठी पुस्तकांचे PDF पाठवणार आहेत. त्यामुळे कामिनीला थोडंसं टेन्शन आलं होतं. लेक्चर्स आटोपल्यानंतर त्या तिघीही टिफिन खाण्यासाठी गेल्या. पण कामिनीची टिफिन खाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तिघीही एका ठिकाणी जाऊन बसल्या. तेवढ्यात एक मुलगा तिथे आला. हॅलो गर्ल्स, तो म्हणाला. गळ्यात भली मोठी सोन्याची चैन, हातात वॉच, डोळ्यांना गॉगल आणि विचित्र हेअरस्टाईल केलेला तो मुलगा होता. हू आर यू? आम्ही कुणीच ओळखत नाही तुम्हाला. सॉरी, तुम्ही जाऊ शकता, पूजा म्हणाली. मग आता ओळख करून घेऊया की, तो म्हणाला. नॉट इंटरेस्टेड, सॉरी, पूजा म्हणाली. नाही, तुम्ही तर मॅडम आहेतच की, तो कामिनीकडे बघत म्हणाला. ए, कोण आहेस तू? गपगुमान इथून निघायचं, पूजा म्हणाली. तुम्ही शांत राहा मॅडम, मी या मॅडम सोबत बोलतोय ना. बापरे, या मॅमला तर दिसत नाही वाटतं. ग्रेट, यांच्यासोबत काही जरी केलं तरी यांना कळणार नाही. शी इज सो हॉट, तो मादक स्वरात म्हणाला. तशी कामिनी घाबरली. हे बघ तू, चालता हो इथून, पूजा रागानेच म्हणाली. तुम्ही गप राहा मॅडम. हे यू ब्लाइंड गर्ल, यू आर सो हॉट, कॅन आय हॅव वन नाईट स्टँड विथ यू, तो मुलगा म्हणाला. तसं त्याला मागून कोणीतरी ओढलं आणि त्याच्या कानाखाली वाजवली. त्याने रागाने समोर बघितलं आणि म्हणाला, हाऊ डेअर यू टू स्लॅप मी? कोण आहे तू? मी सुधीर चिमणे, तू जिच्याबद्दल बोलतोय ना, तिचा नवरा. यानंतर पुन्हा नजर वर करून माझ्या बायकोकडे बघितलं तर पोलिसांकडे तक्रार करेल, आणि एवढंच नाही तर बेल्टने फोडून काढेन, समजलं? सुधीर रागानेच म्हणाला. ओ, या आंधळीला इतका हँडसम नवरा भेटला कसा? मला वाटलं ही सिंगलच आहे, हिच्यासोबत आम्ही काहीही करू. तो मुलगा पुढे काही बोलणार इतक्यात सुधीरने परत एकदा त्याच्या मुस्कटात मारली. तसं त्या मुलाने रागानेच त्याच्याकडे बघितलं आणि त्याने तिथून काढता पाय घेतला. इकडे मात्र कामिनी खूप घाबरली होती. तो मुलगा ज्या भाषेत बोलला ते ऐकून तिचे डोळे पाणावले. थँक्यू सो मच जीजू, तुम्ही इथे वेळेत आलात, पूजा म्हणाली. अगं, मी कामिनीला भेटायला आलो होतो, पण हे सगळं, सुधीर म्हणाला आणि कामिनीकडे गेला. कामिनी रडत होती. कामिनी, अगं रडते कशाला? सुधीर म्हणाला. सुधीर, मला घरी जायचं, कामिनी म्हणाली. अगं इतक्या लवकर? तो म्हणाला. हो प्लीज सुधीर, मला घरी सोडून या, माझी लेक्चर करण्याची अजिबात इच्छा नाही, ती म्हणाली. ओके, डोंट क्राय, मी घेऊन जातो तुला घरी, सुधीर म्हणाला. ती डोळे पुसत म्हणाली आणि तिथून उठली. पूजा, जर काही शिकवलं तर कामिनीला पाठवशील प्लीज, सुधीर म्हणाला. ओके जीजू, पूजा म्हणाली. नंतर सुधीर कामिनीला घेऊन कॉलेजच्या बाहेर आला. दोघेही गाडीत बसले. कामिनी, आता जे काही झालं ते प्लीज घरी सांगू नको, सगळे टेन्शन घेतील, सुधीर म्हणाला. कामिनी म्हणाली. आणि हा टिफिन आपण आता हॉटेलमध्ये जाऊन खाऊया,
ओके, सुधीर म्हणाला. ती म्हणाली. गुड, तो म्हणाला आणि मग त्याने गाडी स्टार्ट केली. मित्रांनो, कामिनीचे मागचे सर्व भाग चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही वाचले नसतील तर चॅनलला सबस्क्राईब करून वाचू शकता. तर कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन नवीन कथांसाठी आपल्या मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल. धन्यवाद.